धनु दीदी ते लाडू संपवायचे नाहीत. थोडस खाल्लं तर नाही नाही नाही. ए पोरींनो, काय झाली का नाही तयारी? नानी आला तोय होत चालली. यमू भाग्या समजा कसं झालं ग? चल सांगते. पोरींनो, तुम्ही हा कार्यक्रम ठेवला की लय बरं झालं बघा. बाईच्या आयुष्यात हा दिवस लय महत्वाचा असतो या बघा. चला काय करायचं तर मी तुम्हाला समजून सांगते. चला हा चल. तात्या भागूला नाना आलंय आज घरात साजरा करणार. भागू आपली मोठी झाली हो आणि हे सगळं केव्हा झालं आपल्या ध्यानातच नाही आलं. माझ्या तर काहीच ध्यानात नाही सूर्य. एवढी वर्ष कशी संपली, कुठं संपली, का वासरली काहीच ध्यानात नाही बघ. या मधल्या वर्षात काय झालं काय ध्यानात नाही. तुझी आई गेली तेव्हा या खोलीत 4 भिंतीत कोडून घेतलं बघ स्वतःला. बाहेर पडलो तर असं वाटतं माणसं माझ्याकडेच बघतात, माझ्याकडे बघूनच हसतात. म्हणून नको वाटतं माणसात जायला. माणसांच्या बिहापाळी पोरांच्याकडे बी लक्ष नाही दिलं बघ मी. तात्या आता द्या ना. अहो त्यांना आईचं प्रेम तर नाहीच मिळालं, पण निदान बापाच तरी मिळू दे आता. आता आता सूर्या तूच त्यांचा बाप आणि तूच त्यांची आई. मला आता कशाचंच काय वाटणं झालंय बघ. नुसतं दिवस मोजतोय मी. एकदा वरच्याचं बोलावून आलं का जायचं. तात्या नका ना असं बोलू. माझी बायको पळून गेल्याची जखम अजून ताजी आहे बघ. आता कशाचंच काय वाटत नाही. आता वाटेल ना तात्या. तुम्ही बाहेर तर चला, भागूच्या डोक्यावर हात ठेवा, तिला बरं वाटेल. आणि आईच्या आठवणीतनं तुम्ही पण बाहेर पडाल. तू पडलास का रे बाहेर? तुम्ही किती नशीबवान आहेत ना. तुम्हाला आई थोडी तरी आठवत. मला अजिबातच आठवत नाही. मला थोडं थोडं आठवत. आपली आई ना लय सुंदर होती बघ. माझी तर खूप लाड करायची. मला गोष्ट सांगता सांगता घास भरवायची आणि माझ्यासाठी अंगाई पण गायची ती. मला पण आठवतंय तिने स्वतःच्या हाताने माझ्यासाठी झोपलं शिवलं होतं. मला काहीच आठवत नाही. हा पण एक आठवण आहे जी आठवते. कोणती? मी पाळण्यात असताना आई मला झोका द्यायची. तिचा चेहरा नीट आठवत नाहीये आणि तिच्या हातावर काहीतरी गोंधलं होतं. भागे आपल्या आईच्या हातावर कुठं काही गोंधलं होतं? नव्हतं गोंधलं. मला चांगलं आठवतंय गोंधलं होतं. स्पष्ट दिसतं मला अजून ते. चला आता या गप्पा टप्पा बंद करा. आपल्याला भागूला आवरायचं. हे कानातले छान दिसतील ना तुला? मला आवडलं का तुझं? हो होतं चाललं बघा. चल. अक्का मला सूर्याचं लई कौतुक वाटतंय. सूर्यानं भाग्यासाठी जे केलंय की नाही ते एखाद्या आईनं सुद्धा तिच्या लेकीसाठी केलं नसेल. खरं आहे ग तुझं. म्हणजे बघ की सूर्यानं कधी बी त्याच्या बहिणींना आईची कमतरता भासू दिली नाही. पण आज भाग्यासाठी तो जे काय करतोय ना ते बघून त्याच्याबद्दलचा आदर लई वाढलाय माझ्या मनात. म्हणजे मला सांग की गावाकडे हे असले सोहळे कोण करतंय का? होय पण त्यानं केला. म्हणजे कसं होतंय, आधी पोरगी वयात आली म्हणल्यावरती आईच भांबावून जाते. काय करू कसं करू असं होऊन जातंय तिला. मग काहीतरी करून हे सगळं का होतंय, कशासाठी होतंय हे त्या पोरीला समजावून सांगायचं आणि 4 दिवस तिला बाजूला बसवायचं. एवढंच. अक्का आपल्या वेळेस तर कसं असायचं ना,
एखाद्या पोरीला पाळी आली की तिला लांब बसवायचे, तिला कोणाशी बोलू देत नव्हते का तिला कशाला हातही लावू देत नव्हते. आणि तिला काय झालंय म्हणून विचारलं की म्हणायचे कावळा शिवलाय. अगं तुला माहित आहे का, मी लहान होते ना तेव्हा मला असं वाटायचं ह्यो कावळा मोठ्या पोरीसनेच का बरं शिवतो, मला का नाही शिवत. मग जरा मोठे झाले तेव्हा कळलं हे कावळा शिवणं म्हणजे नेमकी काय भानगड आहे. अक्का तुम्हाला खरं सांगू का, मला पण असंच झालं होतं बघा. मला जेव्हा पहिल्यांदा पाळी आली ना तेव्हा मला असं वाटलं अयो आपल्याला काय झालंय, आपण आता मरतोय की काय. पण खरं काय ते कळल्यावर असं वाटलं बाईच्याच वाट्याला का हो हे सगळं. मग हळूहळू कळत गेलं बाईच्या वाट्याला देवानं ही किती सुंदर गोष्ट दिल्या. खरं आहे तुझं. बर अक्का, माझं झालंय सगळं आवरून. तुम्ही मालकासने सांगितलं का आपण जाणार आहे ती. एक आजूला ए पप्पे हात हलव जरा पटा 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 ते लावलं का झाली का तयारी चालली पटापटा आणि फटाफटा तयारी कशी करायची का नाही याची आयडिया देतो मी तुम्हाला. काय हो पप्पा बगल ते वायड्या देत असता. पटपट आणि झटपट काम करा काम, म्हणजे घरातली सगळी कामं पटपट होतील. मला काम जरा थांब, हेच काम मला कसं सांगायचं याची आयडिया देतो तुम्हाला मी सगळ्यांना. मामा सगळी कामं करून झाल्यात आमची. हा आता तुम्ही कुठलीच मदत न करणं ना आमच्यासाठी सगळ्यात मोठी मदत आहे. त्यापेक्षा तुम्ही एक काम कर, इकडे या. मी का आलंच. या 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 या. हा, बरं. इथे बसा, इथे बसा, बसा इथे. आणि डोकं शांत ठेवा, शांत असा इथे. तेजू, तेजू झालं का? हो दादा आलो. बाकी काल परवापर्यंत या घरात इकडनं तिकडनं पळायचीच तू. दादा मला हे पाहिजे, दादा मला ते पाहिजे म्हणून माझ्या माग माग हट्ट करत फिरायची तू. मी घास चारल्याशिवाय जेवत नव्हती का तू. एकटीच त्या बाहुली बरोबर भांडी कुंडी खेळत बसायची तू. बघता बघता केवढी मोठी झाली ना तू. काय झाली का कार्यक्रमाची तयारी? या की डॅडी. अरे राहू दे राहू दे राहू दे. एक काजू सरबत. 0 मिनिटात आलो. चल चल चल. हा ऐ, चार चौघात कसा मान मिळवायचा का नाही ह्याची मीच आयडिया देणार होतो, पण आत्ता नाही, नंतर. नंतर नंतर का? अरे मी सांगितलेल्या आयडियानं मलाच फरक पडतो ना, आधी बघितलं पाहिजे ना. कसं वाटलं? मामा शांत व्हा, शांत व्हा, शांत बसता जरा. आलोच. पप्पे खायला द्या ना काहीतरी. डॅडी तुम्ही माझ्या शब्दाला मान ठेवून आलात ना, लय बरं वाटलं बघा. अरे तू अजून कुठं आमचा मान पाहिलायस? अजून लय मान द्यायचंय तुला. आत्ता नाही आली. येत्यात येत्यात. बरं या की बस. अय्या चाल. सातारा कंदी पेड्याची आयडिया देतो तुला. दे बघू जरा इकडे. मामा सरबत घ्या. सरबत? मला सांगा, बिन पाण्याचा सरबत कधी पिलाय का तुम्ही? नाही, बिन पाण्याचं सरबत कुठं असतो? लई वेळा बघितलाय मी, लई वेळा पिलाय, पण कसं आहे त्या सरबताचा थोडासा वास येतो आणि घेतला की थोडस फक्त डोकं गरगरत, बाकी एक नंबर. मामा त्याला दारू म्हणतात. तुम्हाला ना शो सरबत बी दिलं नाही पाहिजे. हे माघारी. अरे एक तर देखील सरबत
सजावट बघितली का डॅडी? तीच खोपतीय डोळ्यात. सजावट सूर्यास्त थोड्या वेळात काढून फेकतो की नाही बघाच तुम्ही आता. आणा इकडे. बघितलं का, एका रातीत मोठी झाल्यासारखी वाटायला लागली भाग्या. कुणाची नजर नको लागायला तुला पोरी. किती गोड दिसतेस भाग्या तू. आणि एवढ्या लवकर का मोठी झालीस? आपल्याकडे मुलगी मोठी झाली की कधी तिचं लग्न लावून देतोय असं होतं घरातल्या लोकांना. माझ्या लग्नाला अजून खूप वेळ. माझ्या आधी तिघी आहेत ना, माझा नंबर येईपर्यंत माझी सगळी मजा करून झाली असेल. असंच होऊ देत. तुला तुझ्या मनासारखं आयुष्य जगायला मिळू. ते आता येणारे आमच्या बहिणीच्या हातात आहे. ती जर तुझ्यासारखी असेल ना तर आम्ही नक्कीच मनासारखं जगू. अगदी माझ्यासारखीच मिळेल बघ. ए बरं, तुम्ही बोलत काय बसलाय? चला भाग्याला तिकडे घेऊन चला. ये ग. आमच्या भाग्य नावाच्या सुरवंटाचं आज फुलपाखरू झाले. महिन्याचा हिशोब लागल्यावर पण जेवढी खुश होत नाही ना, त्याच्यापेक्षा 1000 पटीने आज मी खुश झाली. आपली भागू आता लहान नाही राहिली. आता मी तिला कोणतं काम सांगितलं ना तर दादा माझ्यावर ओरडू पण शकणार नाही. माझं एवढंसं पळते. अगं झालं तिथे हळू. भाग्या, तुला काही बोलायचंय का? मी काय बोलू? जगातल्या प्रत्येक बाईला या सगळ्यातनं जावं लागतं असं मला काल कळालं. पण मग मला हे पण कळालं की काल दादर जो प्रसंग आलेला ना त्यातनं मात्र प्रत्येक पुरुषाला नाही जावं लागत. पुरुषाला माहित असतं ही मुलीला लहान आल्यावर तिला समजून सांगायला तिची आई असते. पण आमच्यापाशी आमची आई नाही, आमच्यापाशी आमचा दादा आहे आणि तोच आमची आई आहे.
सगळे कालपासून म्हणतात की अशा प्रसंगांच्या वेळी पोरीजवळ तिची आई पाहिजे. पण मी म्हणन की प्रत्येक पोरीला दादासारखा भाऊ पाहिजे. दादा, तुझ्यासारखा भाऊ असेल ना तर जगातली कुठलीच पोरगी अशा प्रसंगांना घाबरणार नाही. मला काल काय होत होतं हे सांगणं तुझ्यासाठी सोपं नव्हतं, पण तरी तू किती सगळं छान समजून सांगितलं. काही घाबरले होते, काय सुचत नव्हतं. असं वाटत होतं हे सगळं काय, हे सगळं किती घाण आहे. पण तू त्यातलं सौंदर्य उलगडून दाखवलंस. तू ही जगातली किती सुंदर गोष्ट आहे ना हे समजवलं. दादा, तुझ्यामुळे मला माझ्या आयुष्यातलं हे बालपण किती भारी आहे ना हे कळालं. तुझं हे प्रेम, तुझं आमची काळजी घेणं हेच आपल्या सगळ्यांना संकटांशी लढण्याचं बळ देते. हेच आपल्या एकमेकांना बांधून ठेवते. हे प्रेम, ही नाती कायम अशीच टिकून राहावीत. दादा, मला प्रत्येक जन्मात तुझी बहीण व्हायचं आणि भाऊ म्हणून फक्त तूच पाहिजे. मोठी झाली भाग्य. हेच मेलोड्रामा लावला यांनी. आपण थोडी भर टाकूया की. सूर्या, अरे सूर्या, अरे आम्हाला फार कौतुक वाटतं बा तू. अरे किती चांगले संस्कार केलेस तू बहिणीवर. किती शहाणी आहे ती पोर. डॅडींचा आशीर्वाद घे. अगं राहू दे राहू दे राहू दे. मोठी हो, यशस्वी हो. तुमचं प्रेम बघून माझ्या डोळ्यात आनंदाने पाणी आलं बघ. ए पुरी, माझ्यासाठी प्यायला पाणी आणतेस का? आणते. सूर्या, अरे किती वादळ आली तुझ्या आयुष्यात. लहानपणी तुझी आई पळून गेली तरी डगमगला नाहीस. अहो, देवाचं दागिनं घेऊन ह्या पुरीची आय देवळातल्या पुजारा संघ पळून गेली. हे असली किड आपल्या गावात नको, वाळीत टाका यांना. हाकलून द्या गावात. हिमतीनं दुकान सांभाळलंस, बहिणींना मोठं केलंस. गावात काय काय बोलायचे तुमच्या घराबद्दल, पण तू तुझ्या आईच्या पापाची सावली तुझ्या बहिणींवर कधीच पडू दिली नाहीस. तेजूचं लग्न मोडलं तरी बी डगमगला नाहीस. हिमतीनं उभा राहिलास. आणि आता भाग्याला लहान आलं म्हणून किती चांगला सोहळा केलास. अरे किती ते बहिणींवरचं प्रेम. अरे सूर्या, तुझ्यासारखा भाऊ जगात शोधून सापडणार नाही. नाही, त्या तिघींचं एक वेळ मी समजू शकतो. सख्या बहिणींसाठी कुठला बी भाऊ करतोच म्हणा. भाग्या कोण कुठली पोर माहित नाही कोणाचं पाप असेल, पण तिला बी तू घरी आणलंस. सख्या भावाप्रमाणे तिच्यावर प्रेम केलंस. अरे सूर्या, अरे तू देव माणूस आहे, देव माणूस. तुझ्या पायाजवळ बसायची वेळ आहे की नाही आमची. डॅडी, येऊशा आत्ता नको. अरे का नको, का नको म्हणतो मी. जगाला बी कळू दे की भाग्या तुझी रक्ताची बहीण नसताना बी तू तिच्यावर किती प्रेम करतोस ते. दादा, भाग्य, काय झालं? नशीब भाग्यानं काय ऐकलं नाही. पाणी राहू दे. राजू, हिला काहीतरी गोड खायला घाल. चल. कोणाशी बाजार कधी कशी कुठं मारायची हे डॅडींकडनं शिकायला पाहिजे. उगाच काय एवढी वर्ष राज्य केलंय गावावर डॅडीनी.
दादा काय झालं? आणि डॅडींना काय एवढं वाईट वाटतंय? काय बोलले का ते? म्हणजे तू काहीच ऐकलं नाही ना? नाही का? काय झालं? नाही, काय नाही झालं. ते आईचा विषय निघाला होता ना, त्यामुळे त्यांना वाईट वाटलं. तू नको विचार करू त्याचा. हा भाग्य, तू माझ्यापासून कधीच लांब जायचं नाही. माझं लय प्रेम आहे तुझ्यावर. दादा मी कशाला लांब जाईल? आपलं हे नातं कधीच तुटणार नाही. तुझ्यासारखा भाऊ मिळाला ना, नशीब लागतं.